हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत इडलीची चटणी कशी बनवायची ते. तर बघा, त्याला लागणारं साहित्य आहे ओलं नारळ, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, डाळ, साखर आणि मीठ. तर हे बघा, आपण हे सर्व साहित्य मिक्सर करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे थिकनेस तुम्हाला बघा जसं आवडतं तसं तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे बनवलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी ॲड करायची आहे. तर तुम्ही पाहू शकताय, हे पहा किती व्हाईट अशी बनलेली आहे. आणि दुसरीकडे आपल्याला छोटंसं पॅन घेऊन त्यामध्ये चटणीच्या प्रमाणे आपल्याला ऑइल ॲड करायचे आणि ऑइल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं तडतडलं की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हिंग ॲड करायचे आणि छान असं कडक फोडणी करून आपल्याला या चटणीमध्ये ॲड करायचे. हे पहा, अशा प्रकारे फोडणी तुम्हाला छान अशी कडक द्यायची आहे, जेणेकरून चटणी छान अशी लागेल, म्हणजे चव छान उतरते. आणि तो हवं तर तुम्ही कोथिंबीर पण ते बॅटर वाटते वेळेस तुम्ही ॲड करू शकता, जर तुम्हाला ग्रीन चटणी आवडत असेल तर. नाहीतर तुम्ही वरून पण कोथिंबीर ॲड केली तरी चालेल. अशा प्रकारे तर आपल्याला अशा टाईपमध्ये चटणी बनवून घ्यायची आहे इडलीची. ते पाहू शकता किती छान अशी बनलेली आहे. खूप चविष्ट अशी लागते. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि दुसरीकडे आपल्याला इडलीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी या अगोदर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला इडलीचं कसं, डाळीचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, तांदळाचं कसं घ्यायचं आहे ते. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर हे पहा, आपण इथे इडलीसाठी हे बॅटर घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे पाणी थोडंसं टाकून इडलीसाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त रेणी पण नाही करायचं आहे आपल्याला आणि जास्त घट्ट पण नाही. थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला ॲड करून बघायचं आहे. हे पहा, आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मीठ आणि तुम्हाला खायचा सोडा जो असतो ना, तो तुम्हाला थोडंसं ॲड करायचं आहे यामध्ये, जेणेकरून आपली इडली छान अशी फुगून येईल, हलकी हलकी. हे पहा, किती छान असं आपलं बॅटर रेडी आहे. किती हलकं हलकं असं जाणवत आहे ना. आणि आपल्याला इडलीचे प्लेट्स जे आहेत ना, त्याला आपल्याला थोडंसं ऑइल करून त्यामध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर ॲड करायचं आहे. तुमच्याकडे 3 प्लेटचं कुकर असू दे, 4 प्लेटचं असू दे, काही हरकत नाही. आपल्याला छान असं हे प्लेट्स पूर्ण भरून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जे इडलीचं पात्र आहे ना, त्यामध्ये आपल्याला पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला, जेणेकरून आपली इडली छान अशी फ्लफी फ्लफी होईल. हे पहा, तुम्ही पाहू शकताय आपली चटणी किती सुरेख अशी बनलेली आहे. आणि इडली बघू शकता तुम्ही किती जाळीदार आणि किती मऊ आणि लुसलुसीत अशी बनलेली आहे. तर तुम्ही नक्की असं करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल.
हे पहा, तुम्ही पाहू शकताय किती जाळीदार आणि हलकी हलकी अशी बनलेली आहे. हे पहा, नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला खूप आवडेल. जसे हॉटेलमध्ये मिळते अगदी तशी बनते. तो अगोदरचा व्हिडिओ जो मी अपलोड केलेला आहे ना, ते नक्की पहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.